लोकसभेचं पावसाळी अधिवेशन न चालल्यानं देशाचं नुकसान झालंय, मात्र काँग्रेसला दोष देणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया खासदार गोवाल पाडवी यांनी दिली आहे. गोंधळातही सरकारनं हवं ते काम करून घेतलं, मग गृहमंत्री संसदेत का आले नाहीत? नीट पेपर फुटीवर गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यायला हवं होतं, असा सवाल गोवाल पाडवी यांनी उपस्थित केलाय. मान्य देशाचे गृहमंत्री आणि मान्य देशाचे पंतप्रधान पूर्ण 4 आठवड्यापर्यंत ते संसदेत आलेच नाही. फक्त शेवटच्या दिवशी 2 मिनिटे आले आणि त्याच्यानंतर मग संसद स्थगित करण्यात आलं. आणि निश्चितपणे मला वाटतं ह्याच्यामध्ये देशाचं नुकसान आहे. आणि कोणी खोटे आरोप लावत असताना की काँग्रेस पक्षामुळे स्थगित झालं आहे, ती खोटी आहे का? संसदीय कार्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं की त्यांनी जे बिल आणायचे होते, विधेयक आणायचे होते, ते त्यांनी पारित केले. फक्त चर्चा झाली नाही. म्हणजे त्यांना जे काम करायचं होतं ते त्यांनी संसदेत गोंधळ होत असताना त्यांनी करून घेतलं. तर एवढं होत असताना गृहमंत्री संसदेत येऊन उत्तर का नाही दिलं? आज ही आमची काँग्रेस पक्ष म्हणून तीच मागणी आहे की गृहमंत्र्यांनी मीडिया समोर यावं कमीत कमी आणि स्पेशल सेशन लावणं आणि त्यांनी उत्तर द्यावं. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. माजी शिक्षण मंत्र्यांच्या आश्रमशाळेत अनेक त्रुटी आहेत. चिंधुजी पुरके आदिवासी आश्रमशाळेत पुरेशा सुविधा नाहीत. प्रकल्प कार्यालयाकडून शाळेची तपासणी करण्यात आली. वसंत पुरकेंच्या आश्रमशाळेत धक्कादायक वास्तव समोर आलंय. तर ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पहाटे 5 वाजल्यापासूनच भगवान कौपिनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात. श्रावण महिन्यातील सोमवार हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे भगवान शंकराच्या दर्शनासाठी ठाणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल होत आहेत. मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आज पहिला सोमवारी श्रावणातला, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांची रीघ लागलेली आहे. सर्व समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना इथे दर्शनाकरता मुभा मिळते. आणि बरीच वर्ष आम्ही गेल्या 3 पिढ्या सकाळच्या पूजा, दुपारच्या नैवेद्य, संध्याकाळच्या आरत्या काही कायमस्वरूपी 365 दिवस चालू असतात. गर्दी आहे, सकाळपासून 4-5 वाजल्यापासून गर्दी आहे. आणि श्रावण असल्यामुळे या गर्दीत लोकांना उत्सुकता आहे. लोक जास्तीत जास्त बघायला येतात. महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शिवलिंग असल्यामुळे ते बघायला जास्त येतात. आणि महत्वाचं म्हणजे शिवलिंगावर स्वतः जाताना दूध पाणी वाहायला मिळतं, हे प्राधान्याने असल्यामुळे जास्तीत जास्त लोक इकडे आकर्षित होतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.